नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण वेतन संहिता पाहत होतो आणि वेतन संहितेचे आपले 2 लेक्चर जे होते ते ऑलरेडी यूट्यूबला अपलोड केले गेलेले आहेत। ओके, आता मागच्या लेक्चरमध्ये आपण बोनसबद्दल सर्व इन्फॉर्मेशन पाहिलेली होती। या लेक्चरमध्ये आपण उरलेले जे कलम आहेत ते कंप्लीट करणार आहोत। आता हे लेक्चर आणि ते लेक्चर सेपरेशन मी याच्यामुळे ठेवलं कारण की तो जो पार्ट होता तो संपूर्ण तुमचा बोनसचा होता, म्हणून त्या लेक्चरला आपण वेगळं ठेवलेलं होतं। त्याच्यात काही ठिकाणी तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी गरजेची होती म्हणून एक्झाम्पल आपण सेट केलेले होते। आता या लेक्चरमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं एक्झाम्पल सेट करण्याची गरज नाही, कारण की याच्या आधी सुद्धा तुम्ही सल्लागार मंडळबद्दल बोललेले होते, जे इन्स्पेक्टर आहेत त्याच्याबद्दल बोललेले होते, केसेसबद्दल बोललेले होते। त्यावेळेस एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी समजवलेल्या होत्या। तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तिथं चांगल्या पद्धतीने बिल्डअप झाली असेल तर पॅरलल इथं सुद्धा तसंच चालणार आहे। म्हणून जास्त टाइमपास न करता आपल्याला फक्त याच्यातल्या तरतुदी ज्या असतील त्या लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे। आता पुन्हा एकदा, ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल त्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात। आपलं थिंक लाईक गुरु हे ॲप आहे, थिंक लाईक गुरु, जे तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटेल। प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि तिथं आजपासून कालपासून आपली टेस्ट सिरीज जी आहे ती स्टार्ट झालेली आहे। जवळपास 10 PDF मी तिथं प्रोव्हाइड केलेले आहेत। ओके, 10 PDF असे आहेत, जसं तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता त्याच टाईपमध्ये त्या PDF जे आहेत ते तिथं तुम्हाला पाहायला भेटतील। 10 PDF मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत। तुम्ही तिथून PDF डाउनलोड करा, स्वतः अभ्यास करा, नंतर MCQ सॉल्व करा। मॅक्झिमम स्टुडंट आता जनरली जॉईन झालेले आहेत। तर जे स्टुडंट जॉईन झालेले आहेत त्यांना काय होतं, टेस्ट सिरीज भेटली तर समजतं की आपण या कॉम्पिटिशनमध्ये कशा पद्धतीने आहेत। मी स्टार्टिंगलाच हे सगळे जे प्रमोशन असतील ना ते स्टार्टिंगलाच करून देतो, म्हणजे नंतर मला लेक्चरमध्ये याचं डिस्टर्बन्स नको की मी मध्येच एखादा पॉईंट शिकवतो मध्ये टेस्ट सिरीजचं प्रमोशन करेल, अजिबात नाही। ज्याला जॉईन करायचे आहे त्याने जॉईन करून घ्या, PDF जे आहेत ते प्रिंट करा आणि अभ्यासाला सुरुवात करा। कॉम्पिटिशन आहे, ॲक्च्युअलमध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे। ओके, तर तुम्ही ती टेस्ट सिरीज जी असेल ती जॉईन करू शकता। चला, आपलं जे प्रकरण 5 होतं त्याच्याकडे जाऊया। प्रकरण 5 कोणतं आहे, सल्लागार मंडळबद्दल दिलेलं आहे। ॲडवायझरी बोर्ड जे आहे त्याच्याबद्दल दिलेलं आहे। माथाडी बोर्डमध्ये सुद्धा तुम्ही सल्लागार मंडळ पाहिलेलं होतं, इथं सुद्धा तुम्हाला सल्लागार मंडळबद्दल दिलेलं आहे। किमान वेतन किती असावं, महिलांना कोणत्या शिफ्टमध्ये काम द्यावं, हे निर्णय जे असतात ते सरकार काय स्वतःच्या मनाने घेत नाही, त्याच्यासाठी त्यांना एक सल्लागार मंडळ लागत असतं। माथाडी बोर्डमध्ये सुद्धा सल्लागार मंडळांचे असेच कामं होते ना, सरकारला काय लागत होतं, सल्लागार मंडळ लागत होतं। इथं सुद्धा सरकारला सल्लागार मंडळ जे आहेत ते लागणार आहे। तर आता कलम 42 मध्ये इथं केंद्रीय आणि राज्य सल्लागार मंडळे दिलेले आहेत। या कलमामध्ये केंद्रीय आणि राज्य अशा दोन्ही मंडळांची रचना दिलेली आहे, म्हणजे सेंटरला सुद्धा तुम्हाला सल्लागार मंडळ पाहायला भेटेल आणि राज्यांना सुद्धा तुम्हाला सल्लागार मंडळ जे आहे ते पाहायला भेटेल। कायद्याचा मूळ कलम 42 मधला 1 आणि 42 मधले 6 जे असतील ते सल्लागार मंडळात जे सदस्य असतात त्यांच्याबद्दल बोलत असतात। आपण माथाडी बोर्डामध्ये बी सल्लागार मंडळाचे सदस्य पाहिलेले होते, इथं सुद्धा आपण सल्लागार मंडळाचे सदस्य पाहणार आहोत। माथाडी बोर्डामध्ये मालकांचे प्रतिनिधी होते का, 100%, मग इथं बी असतील। इथं कामगारांचे प्रतिनिधी होते का, 100%, इथं पण असतील। दोघींकडे कंपॅरिझन चालू द्या, कारण की सगळ्याची इथं तुम्हाला हे सल्लागार मंडळ पाहायला भेटणार आहे। एकदा कन्सेप्ट तिकडे क्लिअर झालेली, इकडं बी तुमची क्लिअरच होणार आहे। मालकांचे प्रतिनिधी असतील, कामगारांचे प्रतिनिधी असतील। पुढचा नियम 1 नंबर का होता, जेवढे मालक आहेत तेवढेच तुमचे किती असतील, कामगारांचे प्रतिनिधी असतील। मग तिथंच समान इक्वली नंबर असली पाहिजे। यांची जी संख्या आहे, मालकांची संख्या इज इक्वल टू कामगारांची संख्या, इथं सुद्धा हा जो नियम असेल तो लागू असणार आहे। नंतर याच्यामध्ये स्वतंत्र व्यक्ती सुद्धा होते का, 100% होते। आता स्वतंत्र व्यक्ती ज्या होत्या त्यांची सदस्य संख्या किती होती, तर एकूण सदस्यांच्या 1/3पेक्षा जास्त नसावी। क्लिअर मेन्शन आहे, तिकडे बी तेच होतं, इकडे बी तेच आहे। ओके, जर मालकांचे प्रतिनिधी तुमचे असतील 6, कामगारांचे प्रतिनिधी असतील 6, टोटल किती झाले 12, 12चे 1/3 किती झाले तुमचे 4। ओके, तर स्वतंत्र प्रतिनिधी किती असतील तर 4 असतील। टोटल तुमचं बोर्ड कितीचं बनेल, 6 + 6 + 4 असं तुमचं बोर्ड बनेल। आता केंद्रीय मंडळासाठी इथं ही जी तरतूद आहे ती वेगळी आहे, जिथं वेगळं असेल तर आपण थांबून घेऊ। फक्त केंद्रीय, आता या कायद्यामध्ये राज्याचा वेगळा बोर्ड स्थापन केलेला आहे, केंद्राचा वेगळा बोर्ड जो आहे तो स्थापन केलेला आहे। केंद्रीय मंडळासाठी केंद्र सरकार 5 राज्य सरकारच्या प्रतिनिधींची नामनिर्देशन याच्यामध्ये करायला भेटेल, म्हणजे केंद्र सरकारमध्ये जे प्रतिनिधी असतील 5 राज्य सरकारचे ते प्रतिनिधी घेणार आहेत। ओके, तर ही कंडिशन याच्यामध्ये वेगळी तुम्हाला पाहायला भेटेल।
नंतर 42(2) आणि 42(7) मध्ये महिला आरक्षण आणि अध्यक्षबद्दल तरतूद केलेली आहे. आधी कुठं पाहिली होती का तुम्ही तरतूद की महिला आरक्षणची तरतूद आहे? नाही, इथं महिला आरक्षणची तरतूद आहे. रिझन सांगतो. वरती काय होतं, महिलांनी कोणत्या शिफ्टमध्ये काम करावं असा सुद्धा तुम्हाला डिसिजन घ्यावा लागतो, म्हणून इथं महिला आरक्षणची तरतूद तुम्हाला पाहायला भेटते. महिला आरक्षण आणि अध्यक्ष याच्याबद्दल जर पाहिलं तर महिला आरक्षण किती असणार आहे, मंडळाच्या एकूण सदस्यापैकी 1/3 सदस्य या महिला असल्याच पाहिजेत असं याच्यात दिलेलं आहे. ओके, 42(2) मध्ये या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. अध्यक्ष कसा असेल, मंडळाचा अध्यक्ष हा स्वतंत्र व्यक्तीच्या गटांमधूनच नियुक्त केला जाईल. याच्या आधी पण पाहिलं होतं आपण माथाडी बोर्डमध्ये. अध्यक्ष कुठून यायचा, मालकांच्या प्रतिनिधी म्हणून यायचा का? अजिबात नाही. कामगारांचे प्रतिनिधी म्हणून यायचा का? अजिबात नाही. तो स्वतंत्र व्यक्तींच्या गटामधूनच अध्यक्ष व्हायचा 100%. ओके, तर इथं सुद्धा हा जो नियम आहे तो तुम्हाला लागू करताना दिसेल. तर या सल्लागार मंडळाचं काम काय होतं, सल्लागार मंडळाचं काम 42(3), 42(4) लक्षात ठेवायची गरज नाही. कामं लक्षात ठेवा. कामं काय असतील तर 4 मुख्य विषयांवर सल्ला तो देत असतो. सल्लागार मंडळ आहे तर सल्लाच देणार आहे ना. तर कोणत्या मुख्य विषयांवर सल्ला देतो? पहिलं आहे किमान वेतन ठरवणं आणि त्यात सुधारणा करणं. पहिली गोष्ट काय असेल, किमान वेतन ठरवतं आणि त्याच्यामध्ये सुधारणा करेल. नंतर दुसरी आहे महिलांसाठी रोजगाराच्या वाढत्या संधी उपलब्ध करून देणं. महिलांना कोणत्या प्रकारच्या आस्थापनांमध्ये किती प्रमाणात रोजगार दिला जावा हे ठरवणं, ही तिसरी गोष्ट आहे. आणि चौथी जी गोष्ट आहे, कायद्याशी संबंधित इतर कोणती विषय याच्या संबंधित जे आहे ते सल्लागार मंडळ जे आहे सल्ला देण्याचं काम करतं. महिलांच्या बाबतीत काय झालं, महिलांचं कामाचं स्वरूप कसं असलं पाहिजे, कामाचा तास कधी असले पाहिजे, सुरक्षितता जे आहे ते कशा पद्धतीने असलं पाहिजे, हे सर्व तुम्हाला सल्लागार मंडळचं जे मुख्य काम आहे या गोष्टींवर सल्ला देत असतं. मागच्या लेक्चरमधले हे जे रिव्हिजन पॉईंट होते ते इथं दिलेले आहेत, आता काही गरज नाही. इथं फक्त स्वतंत्र व्यक्ती 1/3 लक्षात ठेवा, महिला आरक्षण 1/3 लक्षात ठेवा, मंडळाचा अध्यक्ष हे तर आपल्याला माहितीच आहे. ऑलरेडी माथाडी बोर्डमध्ये हे चांगलंच रिव्हिजन तुमचं झालेलं असेल. ओके, तर प्रकरण 7वं पाहूया. 7व्यामध्ये काय होतं, प्रकरण 7व्यामध्ये निरीक्षक सह सुविधादाता इन्स्पेक्टर कम फॅसिलेटर. पहिले काय होतं, तिकडं काय होतं माथाडी बोर्डामध्ये, लक्ष राहू द्या, तिकडं इन्स्पेक्टर होता आणि इथं डायरेक्ट इन्स्पेक्टर त्यांनी घेतलेला नाही. नाव दिलेलं आहे इन्स्पेक्टर कम फॅसिलेटर. काय दिलेलं आहे, इन्स्पेक्टर कम फॅसिलेटर दिलेलं आहे. आता याचं जे नाव होतं इन्स्पेक्टर कम फॅसिलेटर का करण्यात आलं याचं कारण तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. आता जे जुने लेबर कायदे होते, जुन्या लेबर कायद्यामध्ये यांना लेबर इन्स्पेक्टर म्हटलं जायचं. काय म्हटलं जायचं, लेबर इन्स्पेक्टर. आता हा झाला इन्स्पेक्टर. ओके, आता हा काय करायचा, लेबर इन्स्पेक्टर फॅक्टरीमध्ये घुसायचा, मालकांना धमकवायचा, मालकांना धमकवल्यानंतर त्याच्याकडून लाच घ्यायचा. ओके, मग तेव्हा त्यांना काय म्हटलं जायचं, इन्स्पेक्टर राज चालू आहे. सध्या काय चालू आहे, इन्स्पेक्टर राज चालू आहे. आता नवीन कायदा आला, त्याला म्हटलं गेलं इन्स्पेक्टर कम फॅसिलेटर. म्हणजे असं काय केलं गेलं, निरीक्षण सह सुविधादाता त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. म्हणजे हा जो आहे तो मालकांचा शत्रू असणार नाही. इन्स्पेक्टर राजमध्ये एक प्रकारचा शत्रूच होता. हा जो आहे मालकांचा शत्रू असणार नाही, तर त्यांना कायदा समजून सांगणारा काय असेल, मार्गदर्शक किंवा मित्र असेल. म्हणजे मालकांना कायदा समजून सांगणारा हा असणार आहे मार्गदर्शक आणि मित्र, म्हणून याला इन्स्पेक्टर कम फॅसिलेटर असं म्हटलं गेलेलं आहे. आता याचं नावावरूनच त्याच्याकडे 2 कामं असणार आहेत. एक आहे निरीक्षकचं काम, एक आहे सुविधादाताचं काम. निरीक्षकचं काम काय असेल, मालक आणि कामगारांना कायद्याचं पालन कसं करायला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करण्याचं काम याच्याकडे असेल. ओके, म्हणून त्याला म्हटलेलं आहे फॅसिलेटर. मालक आणि जे कामगार आहेत त्यांनी कायद्याचं पालन कशा चांगल्या पद्धतीने करता येईल याच्याबद्दल जो गायडन्स करायचं काम करणार आहे हा इन्स्पेक्टर करणार आहे. दुसरी गोष्ट आहे इन्स्पेक्शन, म्हणजे निरीक्षण करणं. सरकारने जे नेमून दिलेल्या फॅक्टऱ्या असतात त्यांची तपासणी करायचं काम याच्याकडे येणार आहे. मी शब्द कसे वापरतोय पहा, सरकारने नेमून दिलेल्या फॅक्टऱ्या, याचा अर्थ असं नाही की कोणत्या कंपनीत जाईल, अजिबात नाही. सरकारने नेमून देते एक फॅक्टरी, त्याचं निरीक्षण करायचं काम याचं असणार आहे. आणि हे प्रकरण 7 मध्ये दिलेलं आहे. प्रकरण 7 मधलं कलम 51 मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की याची नियुक्ती आणि अधिकार दिलेले आहेत. नियुक्ती आणि अधिकार कशा पद्धतीने असतील ते तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. मग सर्वात आधी नियुक्ती कोण करेल याची, समुचित सरकार.
समुचित सरकारबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे, अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटबद्दल आपण डिस्कशन केलेलं आहे. समुचित सरकार जे असेल ते राजपत्रात अधिसूचना काढून इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटरची नियुक्ती करेल. त्यांना विशिष्ट भौगोलिक क्षेत्र किंवा विशिष्ट आस्थापना नेमून दिल्या जातील. म्हणजे पहिले नियुक्ती करेल आणि एक पर्टिक्युलर एरिया जो आहे तो त्यांना काय करण्यात येईल, असाइन करण्यात येईल. याची दुहेरी भूमिका असते, जसं त्याचं नावच सजेस्ट करतंय. पहिलं आहे सल्ला देणं, सल्ला म्हणजे फॅसिलिटेटरचं काम करेल. मालक आणि कामगारांना कायद्याचं पालन कसं करावं याबद्दल तो मार्गदर्शन करणार आहे. आणि दुसरी गोष्ट आहे तपासणी करणं, म्हणजे सरकारने नेमून दिलेल्या ज्या आस्थापना आहेत त्यांची तपासणी करणं. हे 2 कामं त्याला देण्यात येतील. ओके. आता 51, 2 आणि 3 मध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत. 51, 2 आणि 3 जे असतं ते इन्स्पेक्टर राजला चाप देण्याचं काम करतं. पहिले काय राहायचं, एक कंपनी राहायची, अशा 10-12 कंपन्या राहायच्या. या मालकाकडे मोक्कार पैसे झाले, हा जायचा इन्स्पेक्टर, याच्यावर धाड टाकायचा, मालकाला धमके द्यायचा, पैसे घ्यायचा, एकदम भारी काम चालू होतं. आता ह्या गोष्टी सरकारने बंद करून टाकल्या. सरकारने कशा पद्धतीने बंद केल्या, तर सरकार वेब आधारित तपासणी जी आहे ती आणणार आहे. ओके. सरकार एक तपासणी योजना तयार करते, त्याच्यामध्ये वेब आधारित तपासणी आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून माहिती मागवण्याची तरतूद करण्यात आलेली असेल. ओके. आणि रँडमाइज सिलेक्शन म्हणजे त्याच्या एरियामध्ये अशा 10-12 कंपन्या होत्या. ओके. त्याला कोणत्याही कंपनीत जाता येणार नाही की याच कंपनीत जातोय परत याच कंपनीत जातोय, असं चालणार नाही. सरकार त्याच्यासाठी एक रँडम फॅक्टरी असाइन करेल आणि मग त्याच कंपनीमध्ये त्या व्यक्तीला तपासणी करण्याचा अधिकार जे आहेत ते प्राप्त होणार आहेत. म्हणजे रँडमाइज सिलेक्शन तुम्हाला या कलमामध्ये पाहायला भेटेल. कलम लक्षात राहू नका द्या, फक्त राहू द्या की एक प्रकारे वेब आधारित तपासणी केली जाते आणि रँडमाइज सिलेक्शन त्या कंपन्यांचं केलं जात असतं. आता आपला माथाडी बोर्डामध्ये जो इन्स्पेक्टर होता तो सुद्धा काय होता, लोकसेवक होता. लोकसेवकबद्दल मी तुम्हाला बोललो होतो की 2 कंडिशन अप्लाय होतात. त्याच पद्धतीने इथं जो नियुक्त केलेला इन्स्पेक्टर कम फॅसिलिटेटर आहे तो सुद्धा 51(4) नुसार काय असणार आहे, पब्लिक सर्वंट असणार आहे, लोकसेवक असणार आहे. ओके. आणि लोकसेवकचा दर्जा कशा पद्धतीने भेटेल, तर भारतीय दंड संहिता IPC जी आहे 1860च्या कलम 21 नुसार त्याला काय भेटणार आहे, लोकसेवकचा दर्जा भेटणार आहे. इथं CRPC येणार नाही, इथं IPC येणार आहे. आणि IPCचं कलम जे आहे 21 नंबरच्या हिशोबाने तो काय असणार आहे, लोकसेवक असणार आहे. तुम्हाला माहिती की लोकसेवक आहे तो लोकसेवक आहे, एवढे काही डोक्याला ताण घ्यायचं नाही. आता 51 मध्ये 51(6) दिलेलं आहे आणि 51(6) मध्ये काय दिले, पॉवर दिलेली आहे ड्युरिंग इन्स्पेक्शन. म्हणजे एखाद्या कंपनीला तो असाइन झाला, रँडमाइज पद्धतीने त्याला कंपनी असाइन केली, त्यावेळेस तो इन्स्पेक्शनचं काम करेल आणि इन्स्पेक्शनचं काम करताना त्याला काहीतरी पॉवर द्यावी लागेल. मग ही पॉवर नेमकी कोणती असेल त्याबद्दल 51(6) मध्ये दिलेलं आहे. फॅक्टरीत गेल्यावर या अधिकाऱ्याला 5 मोठे अधिकार असतात. पहिलं आहे चौकशी करणं, फॅक्टरीच्या आवारात असलेला आणि कामगार वाटणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची जो चौकशी जो आहे तो करू शकतो. पहिली गोष्ट चौकशी कोणाची तो करू शकणार आहे. माहिती मागवणं, कोणत्याही व्यक्तीकडून कामगारांची नावे आणि पत्ते मागू शकतो. तर तिकडचा इन्स्पेक्टर बी करतच होता ना माथाडी बोर्डचा, इथला इन्स्पेक्टर बी ते काम करणारच आहे. झडती आणि जप्ती, जर अधिकाऱ्याला वाटले मालकाने कायद्याचा भंग केला आहे तर तो काय करेल, रजिस्टर, वेतनाच्या नोंदी आणि नोटिसा यांची झडती घेऊ शकतो, त्यांना जप्त करू शकतो किंवा त्यांच्या ज्या प्रती आहेत ते घेऊ शकतो. कधी कधी असं बी होतं ना की हे रजिस्टरची मला जेरॉक्स कॉपी आणून दे, ते घेऊ शकतो, त्याच्याकडे तो अधिकार आहे. ओके. दोष निदर्शनास आणले, अस्तित्वात असलेल्या कायद्यात नसलेले दोष किंवा गैरप्रकार सरकारच्या निदर्शनास आणून देणं हे सुद्धा त्याच्याकडे काम असणार आहे. ओके. तर या सर्व गोष्टी तो करत असतो. आता 51(7) आणि 51(8) मध्ये मालकावर बंधन लादण्यात आलेलं आहे. म्हणजे समजा ही कंपनी मला असाइन झाली, इथं मी मालक आहे, इन्स्पेक्टर आला. ओके. आणि इन्स्पेक्टर माझ्याकडून मागितलं, मी सांगितलं भेटणार नाही, असं चालेल का, नाही. तर माझ्यावर बंधन यायला पाहिजे म्हणून 51(7) आणि 51(8) इथं दिलेलं आहे. कशा पद्धतीचं बंधन असेल, जर इन्स्पेक्टरने एखादं डॉक्युमेंट मागितलं तर ते देणं मालकावर काय असेल, कायदेशीररित्या बंधनकारक असणार आहे. मालकाने नकार दिला तर IPCच्या कलम 175 आणि 176 नुसार त्याच्यावर काय होईल, कारवाई होईल. म्हणजे मी त्याला देणं टाळणारच नाही आणि मी टाळून दिलं तर माझ्यावर IPCचा कलम 175 आणि 176 नुसार कारवाई होणार आहे. झडतीचा नियम, इन्स्पेक्टर जेव्हा झडती किंवा जप्ती करेल
तेव्हा त्याला फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या कलम 94 नुसार सर्च वॉरंटच्या सर्व तरतुदी लागू होतील. म्हणजे तो बेकायदेशीररित्या फॅक्टरीत घुसून तोडफोड करू शकत नाही. CRPCचे जे नियम आहेत ते त्याला पाळावे लागतील. असं नाही की मी गेलो कंपनीमध्ये आणि झडती बिडती घेतो सगळी तोडफोड केली, असं अजिबात चालणार नाही. जे झडतीचे नियम आहेत त्यांना अनुसरूनच मला झडती घ्यायची आहे, असं काही पण करून चालणार नाही. ओके, लक्षात राहू द्या. नवीन जे पद आहे इन्स्पेक्टरनी ते इन्स्पेक्टर कम फॅसिलिटर आहे. तपासणी पद्धत कशा पद्धतीने असेल, वेब बेस असेल आणि रँडमाइज असेल. कायदेशीर दर्जा त्याला IPCच्या 1860च्या कलम 21 नुसार त्याला लोकसेवक मानलं गेलेलं आहे. माहिती लपवल्यास शिक्षा IPCच्या कलम 175 176 नुसार मालकावर कारवाई होणार आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. झडती आणि जप्तीचा नियम कशा पद्धतीने असेल तर कलम 94 नुसार झडती घेण्याचा अधिकार आहे. काही तोडफोड करून यायची नाही. या कलमनुसारच तुम्हाला काम करायचं आहे. तर हे प्रकरण क्रमांक 7 होतं. त्याच्यामधलं कलम क्रमांक 51 आपण पाहिलं. 51 मध्ये तुम्हाला लक्षात राहू द्यायचं आहे की कशा पद्धतीने आपण इन्स्पेक्टर कम फॅसिलिटरचं काम याच्यामध्ये करणार आहोत. जर तुम्ही बनले तर तुम्हाला या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. आता आपण प्रकरण 8 जे आहे त्याच्याकडे पाहूया. प्रकरण 8 मध्ये गुन्हे आणि शिक्षाबद्दल दिलेलं होतं. म्हातारी बोर्डच्या कायद्यामध्ये सुद्धा गुन्हे आणि शिक्षा दिलेलंच आहे. याच्यामध्ये सुद्धा गुन्हे आणि शिक्षाबद्दल दिलेलं आहे. ओके, इथं कलम 52 जे असेल ते गुन्ह्याची दखल घेणं, म्हणजे मालकाविरुद्ध कशा पद्धतीने गुन्ह्याची दखल घेतली जाते त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मालकाविरुद्ध कोणी केस करू शकतं का, तर कोणी केस करू शकणार नाही. हे इथं दिलेलं होतं. माथाडी बोर्डामध्ये बी सेम होतं, काही याच्यामध्ये चेंजेस नाहीत. तक्रार कोण करू शकतं, 52(1) नुसार कोणताही न्यायालय याच्यामध्ये स्वतःहून गुन्ह्याची दखल घेणार नाही. की न्यायालयाला वाटलं की आपली फॅक्टरीमध्ये शर्माजी काहीतरी वेगळं काम करतायत, न्यायालय स्वतःहून जाणार नाही. ओके, तर याच्यामध्ये कोणीतरी तक्रार करणं गरजेचं असणार आहे. पहिला व्यक्ती जो असेल जो तक्रार करू शकतो तो म्हणजे समुचित सरकार. जे समुचित सरकार असेल ते याच्यामध्ये तक्रार करू शकतं, किंवा त्यांनी प्राधिकृत केलेला जो अधिकारी असेल तो याच्यामध्ये तक्रार करू शकतो. आता प्राधिकृत केलेला अधिकारी म्हणजे आपला इन्स्पेक्टर कम फॅसिलिटर होता, त्याला जर समुचित सरकारने सांगितलं की यांच्याविरुद्ध कंप्लेंट करून दे, करू शकतो तो 100%. स्वतः कामगार जे एम्प्लॉईज असतील, आपला जो कॅरेक्टर होता तो करू शकत होता, गण्या जो होता तो बी करू शकत होता, राजू होता तो सुद्धा याच्यामध्ये तक्रार करू शकतो. नोंदणीकृत कामगार संघटना, आता माझ्या कंपनीमध्ये एखादी नोंदणीकृत कामगार संघटना असेल ती तक्रार करू शकते का, 100% करू शकते. माझ्या विरुद्ध, शर्माजी विरुद्ध. निरीक्षक सह फॅसिलिटर जो आपला इन्स्पेक्टर कम फॅसिलिटर होता तो तक्रार करू शकतो का, चालेल. परंतु न्यायालय स्वतःहून तक्रार करणार नाही, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. माथाडी बोर्डामध्ये सुद्धा आपण हे पाहिलेलं होतं, म्हणून मी इथं काही जास्त एक्सप्लेनेशन देत नाही. जर तुम्हाला वाटतं की आम्हाला जास्त डिटेलमध्ये पाहाल तर तुम्ही ते लेक्चर पाहून घ्या, तिथे एकदमच जास्त डिटेलमध्ये दिलेलं आहे. इथं पहा, आता कंपॅरिझन थोडी स्टडी तुम्हाला कंपॅरेटिव्ह करावं लागेल, कारण की सगळ्यांमध्ये या गोष्टी येणार आहेत. तर कंपॅरेटिव्ह तुम्हाला डोक्यात ठेवावं लागेल की सगळीकडे सारखंच आहे. जे चेंजेस असतील तेच नियम तुम्हाला अभ्यासायचे आहेत. ओके, पुढचं आहे कोणते न्यायालय खटला चालवेल. कलम 52(2) मध्ये दिलेलं आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेत काहीही असले तरी, म्हणजे CRPC मध्ये काही असलं तरी यांच्यावरचा जो खटला आहे महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ द फर्स्ट क्लास किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट यांच्यावर काय असेल, यांच्यावर केस चालवणार आहे. यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे कोणतेही न्यायालय या संहितेखाली गुन्ह्याची सुनावणी जी आहे ती करणार नाही. तिथं पाहिलं होतं, तिथं तुमचे कामगार न्यायालय होते. इथं तुम्हाला 2 गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, महानगर दंडाधिकारी आणि प्रथम वर्गाचं न्यायदंडाधिकारी हेच याची केस जी आहे ती रन करणार आहेत. खालच्या कोर्टमध्ये ही केस चालणार नाही. ओके, आता जर तुम्हाला परीक्षेत विचारलं की द्वितीय वर्ग न्यायदंडाधिकारी चालवेल का, तर नाही, प्रथम वर्गच न्यायदंडाधिकारी चालणार आहे. ओके, केस चालवण्यासाठी किमान दर्जा जो असेल JMFC दर्जा लागेल, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लासचा दर्जा तुम्हाला याच्यात चालणार आहे. त्यांच्या समोरच सुनावणी तुमची होणार आहे. कलम 53 मध्ये जाऊया. सिंपलची गोष्ट आहे. कलम 53 पण दंड आकारण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. कोर्टात जाण्याआधीच काही प्रकरणामध्ये दंड ठोठवण्याचा अधिकार शासनाच्या अधिकाऱ्याला देण्यात आलेला आहे. ओके,
आता हे कलम 53 का टाकण्यात आलेलं होतं त्याची थोडी हिस्ट्री सांगतो. पहिले काय राहायचं, समजा ही माझी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी होती, या भाऊंनी काहीतरी गडबड गोंधळ केली. हा कोण आहे, शर्मा आहे आपला. ओके, हे शर्माने काहीतरी गडबड गोंधळ केला. ओके, कामगारांची माहिती लपवली सरकारपासून, तर सरकार याच्यावर केस करायचं. ठीक आहे, सरकार काय करायचं, केस करायचं, लेबर कोर्टात जायच्या सगळ्या गोष्टी, आणि तिथं केस वर्षानुवर्ष चालतच राहायची, भरपूर वर्ष चालायची, आणि त्याच्यानंतर काही आउटकम बी इतकं बाहेर निघायचं नाही. मग आता सरकारने काय केलं, गव्हर्नमेंटने एक अधिकारी देऊन टाकला, आणि या अधिकाऱ्याला एखाद्या जजसारखा अधिकार देऊन टाकले. म्हणजे कोर्टात न जाता बाहेरच सेटलमेंट करायचं असं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे. मग गव्हर्नमेंटने जो अधिकारी नेमलेला आहे त्याला म्हटलं जाईल चौकशी अधिकारी, आणि त्या चौकशी अधिकाऱ्याबद्दल कलम 53 मेन्शन केलेलं आहे. तर कलम 53 दंड आकारण्यासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती दिलेली आहे. ओके, कायद्याचा मूळ नियम सांगतो की शासनाला दंड आकारण्यासाठी चौकशी अधिकारी नेमण्याचा अधिकार आहे. शासनाला एक अधिकार दिला गेला या कलम 53 नुसार. आता जो हा अधिकारी आपण नेमणार आहोत, जो शासन अधिकारी नेमणार आहेत, तर तो भारत सरकारच्या अव्वल सचिव, ज्याला अंडर सेक्रेटरी ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, या पदापेक्षा कनिष्ठ दर्जाचा नसावा. म्हणजे जर तुम्हाला उद्या परीक्षेत प्रश्न विचारला की दंड आकारण्यासाठी अधिकाऱ्याची नेमणूक जी आहे शासनाने केली आणि तहसीलदारला दिलं तर चालेल का, तर तहसीलदार चालणार नाही. इथं क्लिअरली मेन्शन आहे, अव्वल सचिव पदापेक्षा कनिष्ठ दर्जाचा नसावा. म्हणजे अव्वल सचिवच्या वरती असेल, अव्वल सचिवच्या इक्वल असेल चालेल, परंतु अव्वल सचिवच्या खालच्या दर्जाचा तुम्ही अधिकारी नेमू शकत नाही. किंवा राज्य सरकाराच्या बाबतीत त्याच्या समकक्ष दर्जाचा असावा, असं क्लिअर मेन्शन आहे. या अधिकाऱ्याला कोणत्याही व्यक्तीला साक्षीसाठी बोलावण्याचा आणि कागदपत्र हजर करायला लावण्याचा अधिकार या कलम 53 देण्यात आलेला आहे. ओके, तर कलम 53 या गोष्टी लक्षात ठेवायचा की शासनाला एक अधिकारी नेमून दिलेला आहे, आणि याचं मेन काम काय असेल, दंड आकारणं. काय असेल, दंड आकारणं. अशा पद्धतीने नसेल की एखादा आपल्या शर्माजीला सांगितलं की जाय, तुला दंडबिंड काही नाही, तू डायरेक्ट जेलमध्ये टाकून देईल. हा अधिकार या अधिकाऱ्याला नसेल, याला फक्त दंड आकारण्याचा अधिकार असेल. आता एक गोष्ट सुद्धा अजून तुम्ही लक्षात राहू द्या, सगळ्याच गुन्ह्यांबद्दल याच्याकडे अधिकार नसतील. म्हणजे असे वेगवेगळे गुन्हे असतात, कंपनीमध्ये वेगवेगळे गुन्हे होतात, ते सगळ्यांवर शिक्षा करायचा अधिकार नसेल. या पर्टिक्युलर कलम 53 जे विचारलेले आहेत, जर समजा एखादा रेकॉर्डच नाही ठेवला शर्माजीने, तर त्याच्यावर दंड आकारू शकतो हा. जर समजा कमी पगार देत असेल शर्माजी, त्यावेळेस दंड आकारू शकतो. किंवा एखादा नियम मोडत असेल, त्या टाईमला हा जो आहे त्याचा अधिकार वापरू शकतो. परंतु काही वेगळेच गुन्हे करून टाकले शर्माजीने, तर तेव्हा याचा अधिकार क्षेत्राच्या ते बाहेर पडेल. दिवाणी टाईपचे अधिकार याला भेटतील, फौजदारी टाईपचे अधिकार याला भेटणार नाहीत. ओके, कोणालाही साक्ष द्यायला बोलू शकतो. हे सर्व अधिकार याच्यात कलम 53 मेन्शन केलेले आहेत. आता कलम 54 गुन्ह्यासाठी शिक्षा दिलेल्या आहेत. इथं दंडाचा चार्ट जो आहे तो तुम्हाला पाहायला भेटेल. कोणकोणते गुन्हे असतात, कामगाराला कमी पगार देणं. समजा शर्माजीने राजूला ठरलेल्या पगारापेक्षा कमी पगार दिला, पहिल्यांदा गुन्हा केला, 50,000 रुपयापर्यंत त्याला दंड होऊ शकतो शर्माजीला. 5 वर्षाच्या आत तोच गुन्हा केला, 3 महिन्यापर्यंत तुरुंगास किंवा 1,00,000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. आता ह्या ज्या आहेत ते वरच्या अधिकार क्षेत्रामध्ये पण येतील बरं का. म्हणजे इथं तुम्ही ज्या केस केलेल्या होत्या त्याच्यामध्ये सुद्धा येतील. दंडाच्या वेगवेगळ्या तरतूद आपण पाहत आहोत. ओके, कमी पगार दिला, पहिल्यांदा कमी पगार दिला, 50,000पर्यंत दंड. हाच गुन्हा 5 वर्षाच्या आत केला तर 3 महिन्यापर्यंत तुरुंगवास आणि 1,00,000 रुपयापर्यंतचा दंड किंवा दोन्ही. ओके, आणि इतर जे असतील, उदाहरणार्थ सुट्टीचं नियम मोडला, ओव्हरटाईमचा नियम मोडला, ओव्हरटाईमचं होतं ना, ओटीच दिला नाही आपला शर्माजी करत होता, तर पहिल्यांदा गुन्हा केला तर 20,000 रुपयापर्यंत दंड येतो. 5 वर्षाच्या आत तोच गुन्हा केला तर 1 महिन्यापर्यंत तुरुंगवास आणि 40,000 रुपयापर्यंत दंड जो आहे किंवा दोघी त्याला देण्यात येतो. समजा त्याने रेकॉर्ड नाही ठेवले किंवा चुकीचे ठेवले तर 10,000 रुपयापर्यंत दंड जो आहे तो आकारला जातो. सुधारणा करण्याची एक संधी पण दिली जाते, ती 54(3) दिलेली आहे. जुन्या कायद्यात काय राहायचं, इन्स्पेक्टर डाय मालकावर कारवाई करायचा. नवीनमध्ये काय येतं, सुविधादाता भूमिकेमुळे मालकाला एक संधी दिली गेलेली आहे. याचा अर्थ काय होतो माहिती का, आता समजा शर्माजीने पर्टिक्युलर एक काम केलेलं होतं, रेकॉर्ड नाही ठेवलं. कोणतं काम करूया, रेकॉर्ड ठेवलं नाही. आता याच्यामध्ये डायरेक्ट शर्माजीला शिक्षा होणार नाही.
डायरेक्ट होणार नाही. पहिले काय राहायचं, इन्स्पेक्टर राहायचं ना, डायरेक्ट शिक्षा व्हायची त्याला. आता डायरेक्ट शिक्षा होत नाही. आता काय केलं जातं, मालकाला सुधारणा करण्यासाठी त्याचं लेखी निर्देश म्हणजे रिटर्न डिक्लेरेशन जे असतं ते घेतलं जातं आणि एक ठराविक वेळ जो आहे तो दिला जातो. जर समजा त्या मालकाने त्रुटी सुधारल्या म्हणजे जे रेकॉर्ड होते, रेकॉर्ड मेंटेन करून आणले, तर त्याच्यावर कोणती कायदेशीर कारवाई याच्यामध्ये केली जात नाही. आणि जर मालकाने हाच गुन्हा म्हणजे पहिल्या वर्षी त्याने काय केलं, जे रेकॉर्ड होते ते व्यवस्थित ठेवले नाही, मग काय केलं, इन्स्पेक्टरने त्याला सांगितलं की नीट ठेव, तर त्याने नंतर व्यवस्थित ठेवले, एकदम परफेक्ट ठेवले, आणि हाच गुन्हा त्याने 5 वर्षापर्यंत एकदा अजून केला, तर त्यावेळेस त्याला सुधारण्याची संधी जी आहे ती दिली जाणार नाही. त्याच्यावर काय होईल, थेट खटला जो आहे तो भरला जाणार आहे. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एकदा रीड करून घ्या म्हणजे ओके होऊन जाईल. तुम्हाला गुन्हा माहीत पाहिजे. पहिला गुन्हा काय होता, कामगाराला कमी पगार देणं, कायद्याच्या इतर नियमांचं उल्लंघन आणि रेकॉर्ड न ठेवणं. हे 3 गुन्हे जे आहेत त्यांचे वेगवेगळे जे शिक्षा आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. न्यायालय, आता रिव्हिजन जर घेतलं तर न्यायालय कोणती चौकशी करेल, JMFC किंवा महानगर दंडाधिकारी याच्यामध्ये मेन असतील. चौकशी करणारा अधिकारीचा दर्जा अवर सचिवचा असेल, त्याच्यापेक्षा कमी नसेल. दंडाचा तक्तामध्ये कमी जर पगार दिला असेल तर पहिल्या वेळेस 50,000, कमी पगार दिला असेल आणि 5 वर्षात तोच गुन्हा केला तर 3 महिने जेल किंवा 1 लाख दंड किंवा दोन्ही भेटतील. इतर नियम जर मोडले तर पहिली वेळमध्ये 20,000 रुपये. इतर नियम मोडले 5 वर्षात परत तोच गुन्हा केला तर 1 महिना जेल किंवा 40,000 रुपये दंड दिला जातो. आणि रेकॉर्ड न ठेवणे याच्यासाठी 10,000 रुपये दंड जो आहे तो दिला जातो. आणि जर इन्स्पेक्टरने वेळ दिल्यावर त्रुटी सुधारली तर केस रद्द होते, पण 5 वर्षात परत तेच केलं तर केस रद्द होणार नाही. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण कलम क्रमांक 55 पाहणार आहोत. कंपन्यांनी केलेले गुन्हे याच्याबद्दल कलम क्रमांक 55 मध्ये दिलेला आहे. आता एखादी कंपनी जर कामगारांचा पगार बुडवत असेल किंवा गुन्हा करत असेल तेव्हा त्या गुन्ह्यासाठी नेमके कोणाला जबाबदार धरायचे याच्याबद्दल कलम क्रमांक 55 मध्ये दिलेला आहे. म्हणजे एखादी कंपनीने काही गुन्हा केला तर या गुन्ह्यासाठी कोणाला जबाबदार धरायचं याच्याबद्दल तुम्हाला कलम क्रमांक 55 मध्ये पाहायला भेटेल. पहिला आहे 55(1), त्याच्यामध्ये सर्वांना जबाबदार धरणार असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस गुन्हा घडला, आपल्या राजूला गण्याला बिण्याला पगारच दिला नाही, म्हणजे हा एक प्रकारचा गुन्हा होता. ज्यावेळेस हा गुन्हा घडला त्यावेळी कंपनीचा व्यवसाय चालवण्यासाठी जो कोणी प्रभारी असेल, इन्चार्ज जो असेल, आणि कंपनीला त्याच्यामध्ये जबाबदार जो आहे तो धरलं जातं. म्हणजे आपले जे शर्माजी होते त्या कंपनीचे इन्चार्ज होते, या शर्माजीला आपण काय करणार आहोत, जबाबदार धरणार आहोत. आणि जे कंपनीचा CEO असेल, जो MD असेल, त्या सर्वांना या कलमान्वये काय म्हणणार आहोत, आपण गुन्हेगार मानणार आहोत आणि त्या सर्वांना काय होणार आहे, शिक्षा होणार आहे. आता कलम क्रमांक 55(1) मध्ये सर्वांना जबाबदार धरणार हे तत्व तुम्हाला दिलेलं आहे. तेच तत्व कलम क्रमांक 55(2) मध्ये कशा पद्धतीने दिलेलं आहे. जर सिद्ध झालं की कंपनीने केलेला गुन्हा याच्यामध्ये, आता कंपनीने केलेला होता, माझ्याकडे किती कंपन्या होत्या, 1 जी नरडाणा MIDC मध्ये होती, 1 जी पुणे MIDC मध्ये होती. ओके. आणि मी याचा एकदम मोठा संचालक मंडळमध्ये, मी काही शर्माजीसारखा प्रभारी नाही, मी संचालक मंडळमध्ये आहे. आणि माझ्या कन्व्हेन्समध्ये म्हणजे माझ्या संगमताने संमतीने हा गुन्हा झालेला आहे असं जर दिसलं आपल्याला की शर्माजीला कोणी आदेश दिलेला होता, मी आदेश दिलेला होता, असं जर समजलं, मी कोण आहे, मी व्यवस्थापक आहे या कंपनीचा, मी संचालक आहे, मी सचिव आहे, तर मला सुद्धा या गुन्ह्यामध्ये काय करणार आहेत, दोषी जे आहेत ठरवण्यात येणार आहे. जर हे सिद्ध झालं की कंपनीने केलेला गुन्हा हा कंपनीचा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा इतर कोणते अधिकाऱ्याच्या संमतीने, संगमताने किंवा माझ्या निष्काळजीपणामुळे घडला आहे तर तो अधिकारी देखील काय असेल, याच्यामध्ये गुन्हेगार जो आहे तो मानला जाणार आहे. हे तुम्हाला कलम क्रमांक 55 मध्ये पाहायला भेटेल. आता याच्यात मी कशा पद्धतीने सुटू शकतो, जर मी प्रूव्ह करून दिलं, जर त्या अधिकाऱ्याने म्हणजे मी जो कंपनीचा डायरेक्टर होता, व्यवस्थापक होता, संचालक होता, सचिव होता, जर त्या अधिकाऱ्याने सिद्ध केले की तो गुन्हा त्याच्या माहितीशिवाय, म्हणजे मला माहिती नाही नरडाणा MIDC मध्ये लोकांना पगार का देत नाही, मला माहिती नाही असं मी प्रूव्ह करून दिलं, माझ्या माहितीशिवाय घडलेला आहे, किंवा
त्याने तो गुन्हा रोखण्यासाठी सर्वोपरी काळजी घेतलेली आहे असं मी जर प्रूव्ह करून दिलं तर त्याला कोणतीही शिक्षा होणार नाही, म्हणजे मला कोणतीही शिक्षा होणार नाही. नरडाणा MIDCमध्ये मी शर्माला सांगितलं की सगळ्यांचे पेमेंट देऊन टाक, असं मी प्रूव्ह करून दिलं की मी सांगितलं होतं शर्माला की सगळे पेमेंट देऊन टाक, परंतु शर्माने सांगितलं की मी देणार नाही. तर याच्यामध्ये गुन्हेगार मी नसेल, मी सुटून जाईल, परंतु शर्मा काय असेल, फसून जाईल. ओके, तर हे तुम्हाला कलम क्रमांक 55 मध्ये दिलेलं आहे. आता याच कलमामध्ये कंपनीची डेफिनेशन सुद्धा दिलेली आहे. कंपनी म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, यात भागीदारी संस्था ज्या फर्म्स असतील, मर्यादित दायित्व LLP जे असतात, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमधल्या कंपन्या, व्यक्तींचं मंडळ, असोसिएशन ऑफ इंडिव्हिज्युअल, या सर्वांचा समावेश होतो. म्हणजे कंपनीला त्यांनी काय केलं, ब्रॉड सेन्समध्ये, असं नाही की कंपनीचे म्हणून, फर्मला सुद्धा हा नियम लागू असेल, LLPला सुद्धा हा नियम लागू असेल, व्यक्तींचं मंडळ जे असेल त्याला सुद्धा हा जो नियम आहे तो लागू असणार आहे. आणि भागीदारी संस्थेच्या बाबतीत संचालक म्हणजेच त्या संस्थेचा भागीदार सुद्धा याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये तुमचा येणार आहे. तर एवढं काही लक्षात ठेवायचं नाही, फक्त माहीत राहू द्या की जबाबदार कोण असेल, कंपन्यांनी जो गुन्हा केलेला असेल त्याच्यामध्ये जबाबदार कोण असणार आहे. आता आपण कलम क्रमांक 56 कडे जाऊया. याच्यामध्ये गुन्ह्याची तडजोड, कंपोजिशन ऑफ ऑफेन्स जे आहे ते दिलं गेलेलं आहे. गुन्ह्याची तडजोड, त्याच्यामध्ये महत्त्वाचा शब्द सेटलमेंट येतो. माथाडी बोर्डामध्ये आपण ऑलरेडी गुन्ह्याची तडजोड कशा पद्धतीने केली जाते त्याबद्दल पाहिलेलं होतं. मी पुन्हा एकदा तुम्हाला समजून देतो की नेमकं काय असेल, म्हणजे असं नाही होणार की माथाडी बोर्डचा ज्यांनी कायदाच पाहिलेला नाही त्यांना समजतच नाही, असं व्हायला नको. ओके, तर आपण एक एक्झाम्पल घेऊया. आता कलम क्रमांक 56 नेमकं कसे असेल, असे गुन्हे ज्याच्यामध्ये फक्त दंड आहे. ओके, ज्याच्यामध्ये फक्त दंड आहे अशा गुन्ह्यांसाठी कलम क्रमांक 56 लागणार आहे. कशा पद्धतीने असेल, ही आपली फॅक्टरी होती, इकडच्या साईडला शर्माजी होते आणि शर्माजींकडून एक गुन्हा झाला. कोणता गुन्हा झाला? कागदपत्र त्यांनी नीट ठेवले नाही. आता कागदपत्र नीट ठेवले नाही याच्यासाठी 54(2) मध्ये किती दंड आकारण्यात येतो? 10,000 रुपये जे आहे दंड जो आहे तो आकारण्यात येतो. किती? 10,000 रुपये. शर्माजीवर गुन्हा दाखल होतो. शर्माजी काय आहेत, आपले थोडेसे घाबरट आहेत. कोर्टात जर गेलं आपलं प्रकरण तर नाव खराब होईल, याच्यासाठी शर्माजी घाबरले. त्यांनी काय केलं, सरकारकडे तडजोडीसाठी अर्ज केला. सरकार आहे त्यांच्याकडे तडजोडीसाठी त्यांनी अर्ज केलेला आहे. सरकारने काय केलं, जो अधिकारी आहे त्याला सांगितलं आणि अधिकाऱ्याने हा जो अर्ज त्यांनी केलेला होता तो अर्ज मंजूर केलेला आहे. मग अशा वेळेस 50% तत्त्व लागतं. 50% तत्त्व आपण माथाडी बोर्डामध्ये सुद्धा पाहिलेलं होतं. माथाडी बोर्डामध्ये काय होतं, जो पण दंड आहे त्याच्या अर्ध्या टक्के भरून आपण केस काय करतो, बंद करून टाकायचो. इथं 10,000 रुपये दंड लागलेला आहे. शर्माजीला अधिकारी काय सांगतो की तुम्ही 50% रक्कम भरा. शर्माजी किती भरेल? 5,000 रुपये भरून टाकले. ठीक आहे, तर 5,000 रुपये भरून ही पूर्ण जी केस होती ती एंड झाली, मॅटर क्लोज झालं. आता शर्माजीने ही जी कंडिशन होती 2016 मध्ये केलेली होती. कधी? 2016 मध्ये. सेम कंडिशन, रेकॉर्ड मेंटेनची कंडिशन आता त्यांनी 2026 मध्ये केली. गॅप कितीचा आहे? 10 वर्षाचा आहे. तर हा जो अधिकारी असेल परत त्यांनी सरकारकडे अप्लाय केला. अधिकाऱ्याने पाहिलं की याने हाच सेम गुन्हा किती वर्षापूर्वी केलेला होता, 10 वर्षापूर्वी केलेला होता ना, तर चालेल. या कंडिशनमध्ये तो काय करेल, परत 50% जी रक्कम आहे ती भरू शकतो. 50% रक्कम 100% भरू शकतो. आणि 50% जर त्याने भरली तर परत पुन्हा केस त्याची रफादफा होईल, कारण की गॅप जो होता तो 10 वर्षाचा होता. आता काय झालं, 2026 नंतर याने हे 2026 मध्ये पुन्हा एकदा 5,000 रुपये भरून सुटून गेला बिचारा. आणि हेच कंडिशन म्हणजे सेम रेकॉर्ड मेंटेन न करणं हा जो गुन्हा आहे त्याने 2028 मध्ये पण केला. आता इथं जर तुम्ही चेक केलं, इथं चेक केलं तर गॅप कितीचा आहे? 2 वर्षाचा आहे. किती वर्षाचा? 2च वर्षाचा आहे. मग इथं पुन्हा त्याने अर्ज केला, सरकारने परत अधिकाऱ्याकडे पाठवलं, अधिकाऱ्याकडे गेले, अधिकाऱ्याने चेक केलं की भाऊने 2026 मध्ये गुन्हा जो आहे तो ऑलरेडी केलेला आहे आणि 2026चा गुन्हा आणि आताचा गुन्हा याच्यामध्ये 5 वर्षापेक्षा कमी अंतर आहे. 5 वर्षापेक्षा कमी अंतर आहे. यावेळेस जो अधिकारी आहे तो 50% सेटलमेंट घेणार नाही. 50% जी सेटलमेंट आहे तो घेणार नाही. मग आता तो किती घेईल? 10,000 रुपये तर घेईलच. 10,000 रुपये तर 100% घेईल. परंतु या 10,000 वर
20% एक्स्ट्रा तो घेणार आहे. किती? 20% एक्स्ट्रा. म्हणजे शर्माजीला या कंडिशनमध्ये 12,000 रुपये जे आहेत ते भरावे लागतील. ही गोष्ट तुमच्यासाठी नवीन आहे. ओके. तर या कंडिशनमध्ये जर गुन्हा तो वारंवार करत असेल, 5 वर्षाच्या आत वारंवार त्याच्याकडून गुन्हा होत असेल, तर 20% एक्स्ट्रा रक्कम त्याला भरावं लागणार आहे. हे कलम क्रमांक 56 मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ओके. मूळ कलम काय आहे पाहूया. कायद्याचा मूळ कलम 50%चा नियम 56(1) मध्ये दिलेला आहे. जर मालकाने एकदा गुन्हा केला त्याला फक्त दंडाची शिक्षा झालेली आहे. मी बोललो ना की 56 फक्त असे गुन्ह्यांसाठी आहे ज्याच्यामध्ये दंड आकारला जातो, तुरुंगवास त्याच्यामध्ये केला जात नाही. तर तो मालक खटला सुरू होण्यापूर्वी किंवा नंतर तडजोडीसाठी, कंपाऊंडिंगसाठी तो अर्ज करू शकतो. मग अर्ज केल्यानंतर सरकारने नियुक्त केलेला जो राजपत्रित अधिकारी आहे ही तडजोड करू शकतो. मग याच्यासाठी मालकाला त्या गुन्ह्यासाठी कमाल दंडाच्या 50% रक्कम जी आहे ती भरावी लागेल. 10,000 रुपये दंड असेल तर मालक 5,000 रुपये भरेल आणि ही जी केस आहे मिटवू शकतो. आता असे गुन्हे असतील ज्याच्यात फक्त तुरुंगवासाची किंवा तुरुंगवास आणि दंड असेल तर तिथं हे अप्लाय होईल का? नाही. तिथं डायरेक्ट त्याला कशातच जावं लागणार आहे, कोर्टामध्ये डायरेक्ट जावं लागणार आहे. आता 56(2) मध्ये काय दिलेलं आहे? 56(1) तर क्लिअर झालं की गुन्हा केला तर 50% रक्कम भरायची. 56(2) मध्ये हा जो फायदा आहे मालकाला वारंवार घेता येणार नाही. जर त्याने तोच गुन्हा मागील 5 वर्षाच्या आत केला असेल, बोललो ना 2026चा गुन्हा होता, परत 2028 मध्ये बी केला, तर त्यावेळेस दुसऱ्यांदा त्याला 50% भरून तडजोड करण्याची संधी मिळणार नाही. त्यावेळेस काय करावं लागेल? कमाल दंडाच्या 20% एवढी जास्तीची रक्कम जी आहे ती त्याला आकारली जाणार आहे आणि ते 56(7) मध्ये दिलेलं आहे. ओके. आता 56(7) मध्ये एक गोष्ट अजून तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणजे मालकाला काय झालं, आता आपला जो शर्माजी होता त्याने काय केलं, त्याने असं केलं की त्याला 5,000 रुपये दंड भरण्यासाठी सांगितलं आणि त्याने ती भरलीच नाही. तर अशा वेळेस सुद्धा त्याला 20% एक्स्ट्रा पेनल्टी देऊन काम जे आहे ते करावं लागणार आहे. 56(7) मध्ये दिलेलं आहे. म्हणजे समजा अधिकाऱ्याने तडजोड मंजूर केली, मालकाला 50% भरायला लावला आणि मालकाने आदेशाचं पालनच केलं नाही, तर कमाल दंडाच्या 20% एक्स्ट्रा रक्कम त्याला पेनल्टी जी आहे ती लागत असते. लक्षात ठेवायचं आहे 20% आणि 50%चा जो कन्सेप्ट आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. थोडक्यात जर पाहिलं 55 मध्ये दिलेलं होतं फर्म आणि LLPचा समावेश करण्यात आलेला होता. डायरेक्टरला आपण दोषी जो होतो तो ठरवू शकत होतो. जे तुमचं कंपाऊंडिंगचं आहे फक्त ज्यांना दंड आहे अशाच गुन्ह्यासाठी आहे, तुरुंगवासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यासाठी नाही. तडजोडीची रक्कम स्टार्टिंगला 50% असते. मागील 5 वर्षात तो परत केला असेल तर सुधारण्याची याच्यामध्ये संधी जी आहे ती दिली जात नाही. तडजोडीचा आदेश न पाळल्यास जी शिक्षा असते ती किती असणार आहे? 20% असणार आहे. ओके. तर 20% असेल. प्रकरण 9 मध्ये जाऊया. आता इथं माझ्याकडून एक गोष्ट राहिली की पहिल्यांदा त्याने गुन्हा केला तर 50% लावा, 5 वर्षाच्या आत केलं तर 100% भरायला लावा आणि पैसेच भरले नाही तर एक्स्ट्रा 20% म्हणजे 120% जो दंड आहे तो त्याला भरावा लागेल. या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. प्रकरण 9 संकीर्ण आहे. उरलेले सर्व गोष्ट म्हणजे कोर्टाचे अधिकार काय असतील, मालकाची जबाबदारी काय असेल, कायद्याचे अपवाद जे आहेत ते तुम्हाला या शेवटच्या प्रकरणामध्ये प्रकरण 9च्या संकीर्णमध्ये पाहायला भेटेल. पहिली जी गोष्ट होती, माथाडी बोर्डामध्ये तुम्ही पाहिलं होतं आपण दिवाणी न्यायालयांना करू देत होतो का? असं नव्हतं ना की एखादा मालकाचा प्रतिनिधी असेल, त्याच्यावर एखादी कारवाई झाली तर तो दिवाणी न्यायालयात जाईल, टाइमपास करेल, अजिबात नाही. तर इथं तुम्हाला कलम 57 बी तेच सांगतंय. दिवाणी न्यायालयांना मनाई करण्यात आलेली आहे. जर एखाद्या कामगाराचा पगार, कपात किंवा बोनसचा वाद असेल तर या कलमानुसार या संहितेअंतर्गत कोणतेही दिवाणी न्यायालय अशा दाव्याची सुनावणी जी आहे ती करू शकणार नाही. मजुरीच्या वादासाठी तुम्हाला डायरेक्ट लेबर कोर्टाकडे जायचं आहे किंवा प्राधिकरणाकडे जायचं आहे, दिवाणी न्यायालयात जायचं नाही, सामान्य कोर्टात जायचं नाही. कलम 57 एकदम क्लिअर म्हणतंय. ओके. जर कलम 57 एकदम सिंपल आहे, दिवाणी न्यायालयात या गोष्टी होणार नाहीत. आपण कामगारचा अभ्यास करतोय, लेबर कोर्टात जा. आपण कामगारचा अभ्यास करतोय, त्यांनी दिलेलं जे कोर्ट आहे त्याच्यात जा. दिवाणी न्यायालयात जायचं नाही. पगार संबंधी, कपात संबंधी, बोनसचा वाद असेल, या संबंधित ज्या गोष्टी आहेत त्या सर्व तुम्हाला सोडवण्यासाठी जे कोर्ट आहेत त्याच्यामध्ये जायचं आहे, सिव्हिल कोर्टामध्ये जायचं नाही. आता कलम 59 मध्ये सिद्धतेचा भार दिलेला आहे, बर्डन ऑफ प्रूफ दिलेला आहे. आता ह्यासाठी मी कंडिशन सांगतो तुम्हाला काय असेल. ही माझी कंपनी आहे,
ओके, इथं शर्माजी, इथं आपला राजूचा काही वाद झाला. त्याने वाद केला की शर्माजीने माझा पगार आहे 15,000 रुपये आणि शर्माजी मला फक्त 12,000 रुपये पे करतो, असा वाद निर्माण झाला. ओके, तर जेव्हा कोर्टात या गोष्टी गेल्या, कपातीबद्दल बेकायदेशीर कपात होते, मा एवढे कट होत आहेत, ते कट होत आहेत, जेव्हा या गोष्टी कपातच्या बाबतीत झाल्या तेव्हा हे पैसे मी दिलेले आहेत, म्हणजे मी याला 15,000 रुपये देतोय, हा माझ्यावर खोटं आरोप देतोय, हे प्रूव्ह करण्याची जबाबदारी कोणाची असेल तर शर्माजीची असेल. ओके, याला म्हटलं जातं सिद्धतेचा भार. याला काय म्हटलं जातं? सिद्धतेचा भार. सांगतो मी तुम्हाला, जेव्हा एखादा कामगार, आपल्या कंडिशनमध्ये राजू आपला कामगार आहे, दावा करतो की मला पगार दिला नाही, बोनस दिला नाही किंवा माझ्या पगारातून बेकायदेशीर कपात केली आहे, तेव्हा हे पैसे मी दिले आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी पूर्णपणे मालकावर असते. इथं मालक त्याचा कोण आहे? शर्मा आहे ना, तर शर्मावर जबाबदारी असेल की त्याने प्रूव्ह करायचं की हे पैसे मी पूर्णतः दिलेले आहे. ओके, परीक्षेत विचारलं जातं वेतन संहितेनुसार पगार न दिल्याच्या दाव्यात सिद्धतेचा भार कोणावर असतो? तो मालकावर असणार आहे. तर कलम 59 मध्ये दिलेला आहे. कलम पाठ करायचं नाही, कन्सेप्ट लक्षात राहू द्यायची. आता माथाडी बोर्डामध्ये तुम्ही एक गोष्ट काय पाहिलेली होती? माथाडी बोर्डाचा एखादा कर्मचारी असेल, एखादा माथाडी कामगार असेल, त्याच्यावर मालक असं लिहू शकत होता का की मी माझ्या पद्धतीने, माझ्या मर्जीने असं लिहितो की मला माथाडी कामगाराचा कोणताच कायदा लागू नाही, असं लिहू शकत होता का मालक त्याच्याकडून? तर नाही. सेम इथं कलम 60 मध्ये दिलेला आहे. कामगाराने हक्क सोडण्याचा करार, याच्यात म्हटलेलं आहे कोणताही करार किंवा अटी ज्याद्वारे कामगार या संहितेअंतर्गत मिळणारा कोणताही हक्क किंवा बोनसची रक्कम सोडून देतो, असा करार कायद्याने काय असेल? शून्यवर, नल और वाईड असणार आहे. ओके, म्हणजे जो आपला राजू होता तो असं लिहून देऊ शकत नाही की मला बोनस नको, मला बोनसचे नियम अजिबात लागू नाही होणार, असं लिहू शकत नाही. त्याने कोणताही करार करून घेतलेला असेल तर तो काय असणार आहे? शून्य आणि बातिल असणार आहे. तिकडं आपण शिकलेलो होतो ना, तेच इकडं उतरवलेले, काही मोठ्या गोष्टी नाहीत, काही मोठ्या वेगळ्या गोष्टी नाहीत. तिकडचे जे लेक्चर आहेत ते तुम्ही पाहिलेलेच आहेत, इकडचे लेक्चर आहेत ते बी तुम्ही पाहिलेलेच आहेत, म्हणून याच्याबद्दल जास्त एक्सप्लेनेशनची गरज नाही. तर कलम 60 मध्ये ते पण दिलेलं आहे. कलम 63 पाहूया. आता मधले कलम याच्यामुळे स्किप आहेत की काही एवढं इम्पॉर्टन्सचे नाही. कलम 63 मध्ये मालकाला जबाबदारीतून सूट. समजा फॅक्टरीत कामगारांचे पैसे मॅनेजरने खाल्ले आणि मालकाला बिचारायला काहीच माहीत नाही की काय चालू आहे, तर अशा वेळी मालक स्वतःला कसं वाचू शकतो हे कलम 63 मध्ये दिलेलं आहे. आता माझ्या कंपनीमध्ये पैसे शर्माने खाल्ले, मी इकडे MD म्हणून बसलेलो आहे आणि त्यांनी गुन्हा डायरेक्ट मालकावर करून टाकला, तर मालक कोर्टात अर्ज करून खऱ्या गुन्हेगाराला, म्हणजे उदाहरणार्थ मॅनेजर असेल, कोर्टात हजर करू शकतो. जर मालकाने खालील 2 गोष्टी सिद्ध केल्या: त्याने कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न केले, काळजी घेतली, म्हणजे त्याने मॅनेजरला सांगितलं होतं सगळ्यांचे पगार देऊन टाक, मॅनेजर बोलला की मी पगारच देणार नाही, चालेल का? नाही. त्याने सर्वोपरी काळजी जी होती ती घेतलेली होती. आणि खऱ्या गुन्हेगारने म्हणजे मॅनेजरने, म्हणजे मी मॅनेजरला पैसे देऊन टाकले, 1,00,000 रुपये सगळ्यांना वाटून टाक, आणि मॅनेजरने पैसेच दिले नाही, गुन्हा माझ्यावर झाला आहे ना, मी जर प्रूफ करून दिलं की हे सर्व माहितीशिवाय किंवा संमतीशिवाय झालेलं आहे, तर खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा होईल आणि मालक जो आहे तो निर्दोष सोडला जाईल. हे कलम क्रमांक तुमचं काय आहे? 63 मध्ये म्हटलं गेलेलं आहे. ओके, आता कलम क्रमांक 66 पाहूया. कलम क्रमांक 66 मध्ये संहितेचे अपवाद विचारलेले आहेत. आता ही जी संहिता आलेली आहे, या संहितेमधले काही जे रूल्स असतात, काही ज्या गोष्टी असतात, त्या 2 कायद्यांना लागू होणार नाहीत असं याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. ट्रॅप कसा होईल माहिती का? प्रश्न विचारला जाईल की कामगार संहितेमधले कोणते रूल कोणत्या कायद्यांना लागू होणार नाही. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी आहे 2005ची, मनरेगा जिला म्हणतो, आणि कोळसा खान भविष्य निर्वाह निधी आणि संकीर्ण तरतुदी कायदा 1948, या दोघांमधले जे योजना आहेत त्यांच्यासाठी हा पूर्ण रूल लागू असणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रश्न इथून बनेल की कोणत्या कायद्यांना हा रूल लागू होत नाही. जी कामगार संहिता आहे, जी वेतन संहिता आहे, ती कोणाला लागू होत नाही, तर मनरेगामधले जे व्यक्ती असतात त्यांच्यासाठी लागू नाही, आणि कोळसा खान भविष्य निर्वाह निधी संकीर्ण तरतुदी कायदा 1948 यांच्यासाठी हा जो कायदा आहे तो लागू असणार नाही. ओके,
57, 58, 59 याचं रिव्हिजन दिलं आहे. आता 67 पाहू. 67मध्ये नियम बनवण्याचा सरकारला अधिकार दिलेला आहे. कायदा संसदेत पास झाला, त्याचे प्रोसिजर ठरवण्याचं काम जे आहे ते सरकार करतं. इथं नियम कशा पद्धतीने असेल तर एकदम सिंपल होता. आधी काय होतं, समुचित सरकार जे असेल या संहितेच्या अंमलबजावणीसाठी नियम बनवू शकतं. त्यासाठी त्यांना नियम काय केलं जातं, पूर्वप्रसिद्धी केलं जातं. हेच काम आपण माथाडी बोर्डात करत होतो ना. पहिले पूर्वप्रसिद्धी करायचो, लोकांच्या हरकती मागवायचं, त्याच्यानंतर 1 महिन्यापर्यंत हरकतींवर विचार केला जायचा, मग ते राजपत्रात प्रसिद्ध व्हायचं. सेम प्रोसिजर इथं दिली गेलेली आहे. तर एवढं काही लक्षात ठेवायची गरज नाही. आता केंद्र सरकारचे विशेष अधिकार तुम्हाला लक्षात द्यायचे आहेत. 67(3) मध्ये दिलेले आहेत. काय आहे ते पण सांगतो. असे काही नियम असतात ज्याच्यावर राज्य सरकार जे आहे ते बनवू शकत नाही आणि ते अधिकार फक्त कोणाला आहेत, केंद्र सरकारलाच आहेत. कसे नियम पहा, मी तुम्हाला एकदा तळवेतनबद्दल बोललो होतो. तळवेतनबद्दल काय बोललेलो होतो, इथं महाराष्ट्र आहे, इथं गुजरात आहे आणि इथं आंध्र प्रदेश आहे. ओके, माथाडी बोर्डाला किमान वेतन महाराष्ट्राने 400 धरवलं, गुजरात बोललं आमच्या इथं 300, आंध्र प्रदेश म्हणे आमच्या इथं 500. एखादी कंपनी आली, कंपनीने काय विचार केला की 300 रुपये गुजरातमध्ये कमी आहे, तर आपण इथंच कंपनी टाकून देऊ. कॉम्पिटिशनमुळे नुकसान कोणाचं झालं, कामगारांचं झालं ना. तर कामगारांचं नुकसान टाळण्यासाठी जी तळ वेतन होतं ते डिसाईड कोण करत होतं, केंद्र सरकार. केंद्र सरकारने सांगून दिलं की 400 रुपये ठेवा. ओके, 400 रुपये ठेवा असं केंद्र सरकारने सांगितलं. गुजरातला 400 रुपये करणं आहे, गुजरातला वाढवणं आहे. महाराष्ट्र चेंज करेल का, अजिबात नाही. आंध्र प्रदेश 500 वरून 400 करेल का, त्यांना पण तो अधिकार राहणार नाही. हे तळवेतनची कन्सेप्टमध्ये आपण शिकलेलो होतो. मग असे कायदे, असे नियम जे राज्य सरकारला आपण सांगितलंय की तुम्ही याच्याबद्दल नियम नका बनवा, केंद्र सरकारच बनवेल. जे नियम बनवायचे ना ते केंद्र सरकारच बनवेल. तर कोणकोणते 5 महत्त्वाचे विषय आहेत ते दिलं गेलेलं आहे. तळवेतनबद्दल जे बोललो ना, तळवेतन कसं निश्चित करायचं याच्याबद्दल जे आहे ते केंद्र सरकारला अधिकार दिला गेलेला आहे, राज्य सरकारला अजिबात दिलेला नाही. राज्यांशी सल्लामसलत, तळवेतन ठरवताना राज्य सरकारशी चर्चा कशी करायची याच्याबद्दलचा जो नियम असेल तो केंद्र सरकार ठरवेल. नफ्याची गणना, एकूण नफा कसा मोजायचा त्याच्याबद्दल जो असेल तो सुद्धा केंद्र सरकारच ठरवेल. सेट ऑन आणि सेट ऑफची जी कंडिशन पाहिली ते कसा करायचा ते सुद्धा कोण ठरवणार आहे, केंद्र सरकारच ठरवणार आहे. आणि अधिकाराने दंडात्मक चौकशी कशी करावी याच्याबद्दलचा जो नियम आहे तो सुद्धा केंद्र सरकारच तुमचा ठरवणार आहे. आता समजा प्रश्न विचारला तुम्हाला, तळवेतन ठरवण्याचा अधिकार म्हणजे राज्य सरकारला भेटणार आहे, तर अजिबात नाही, 100% चुकीचं असेल. तळवेतन ठरवेल फक्त आणि फक्त केंद्र सरकार. जर तुम्हाला लक्षात आलं नाही तर हे एक्झाम्पल जे दिलेलं होतं ते तुम्ही रिवाईज करू शकतात. आता पुढचं जे होतं 67(4) आणि 67(5) होतं. याच्यामध्ये संसद जे आहे आणि विधिमंडळाचं नियंत्रण या कायद्यावर कशा पद्धतीने असेल ते दिलं गेलेलं होतं. जसं आपण मागच्या वेळेस माथाडी बोर्डात पाहिलेलं होतं की सरकारने नियम बनवलं तर त्यांना काय करायचं, जे आपलं राज्य सरकारचं विधानमंडळ आहे त्याच्यामध्ये ठेवावं लागायचं. त्याच पद्धतीने केंद्र सरकारने जो बनवलेला प्रत्येक नियम असेल तो संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा जे असेल त्यांच्यासोबत ठेवावं लागेल. इथं पण 30 दिवसांची मुदत आहे, तिथं पण 30 दिवसांची मुदत जी होती ती गेलेली होती. 30 दिवस म्हणजे कसं असतील, एकाच अधिवेशनात 30 दिवस मोजले जातात किंवा सलग 2 ते 3 अधिवेशनात विभागले असू शकतात. संसदेने ठरवलं की या नियमात बदल करायचा आहे किंवा रद्द करायचा आहे तर संसदेचा जो निर्णय आहे तो त्याच्यामध्ये अंतिम असणार आहे. हे ऑलरेडी तिकडचंच कॉपी पेस्ट केलेलं आहे. ओके, काही नवीन गोष्ट याच्यामध्ये केलेली नाही. नंतर राज्य सरकारने बनवलेले जे नियम आहे राज्य विधिमंडळासमोर शक्य तितक्या लवकर ठेवलं पाहिजे असं याच्यात दिलं गेलेलं आहे. कालमर्यादा विचारली जाऊ शकते. संसदेसमोर नियम किती दिवसासाठी ठेवणं बंधनकारक आहे, इथं सुद्धा तुम्हाला 30 दिवस पाहायला भेटेल. आता पुढचं जे कलम आहे कलम 68 असेल, अडचणी दूर करण्याचा अधिकार. आता जेव्हा आपण नवीन कायदा तयार होतो सुरुवातीला काही प्रॅक्टिकल अडचणी येतात आणि या अडचणी कोर्टात न जाता सरकारने कशा सॉल्व्ह करायच्या याच्याबद्दल कलम 68 मध्ये दिलेलं आहे. पहिली गोष्ट असेल, जर या संहितेची अंमलबजावणी करताना काही अडचण निर्माण झाली तर केंद्र सरकार काय करेल, राजपत्रात आदेश काढेल आणि अडचण दूर करण्यासाठी तरतूद करू शकेल. हे जे असतं म्हणजे हा जो अधिकार आहे कलम 68 मध्ये दिला गेलेला आहे. इतकं डीपमध्ये काही विचारला जाणार नाही. आता अडचणी दूर करण्याचा हा अधिकार जो असेल तो केंद्र सरकारला किती काळासाठी असतो असा प्रश्न विचारला असेल तर याचं उत्तर असेल 3 वर्ष. 3 वर्ष संपल्यानंतर असा कोणताही आदेश त्यांना काढता येणार नाही. फक्त एवढीच गोष्ट तुम्हाला कलम 68 मध्ये लक्षात ठेवायचं. मला माहिती आहे की कलम जास्त आहेत
आणि इतक्या गोष्टी तुमच्या लक्षात राहणार नाही. 3 वर्षाची एक्सपायरी तुम्हाला फक्त लक्षात ठेवायची आहेत, बाकी काही नाही. बाकी शेवटचा जो कलम 69 आहे, कलम 69 म्हणजे काय असतील, ही जी संहिता आली त्या संहितेने कोणते जुने कायदे जे आहेत ते खाल्ले आहेत, रद्द केलेले आहेत, त्याच्याबद्दल दिलेलं आहे. तर या संहितेद्वारे 4 जुने कायदे जे होते अधिकृतपणे काय करण्यात आलेले आहेत, रद्द करण्यात आलेले आहे आणि ते तुम्हाला तोंडपाठच करायचे आहेत. एकदम सिंपल आहे. पहिला आहे द पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936चा, आणि हा लक्षात ठेवायचा आहे बरं का, कारण की एखाद्या शिपमध्ये 100% बसेल. कापच्या एक्झाममध्ये प्रश्न विचारलेला होता, UPSC कापने घेतलेला होता, UPSC कापमध्ये विचारला होता, CAPF राहते ना, तिच्यात विचारला होता. द UPSCनं EPFOचं घेतं, EPFOचं, त्याच्यात भरपूर कामगार कायदे जे असतात ते विचारले जातात. तर तिथंसुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला होता की जी वेतन संहिता आली तिने कोणते कायदे नल अँड व्हॉइड केले. पेमेंट ऑफ वेजेस ॲक्ट 1936चा, किमान वेतन कायदा 1948चा, बोनस प्रदान कायदा 1965चा आणि समान मोबदला कायदा 1976चा त्यांनी कॅन्सल केलेले आहेत. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता एखाद्या व्यक्तीने जर या कायद्याद्वारे आधीच काही निर्णय नोटिसा काढलेल्या असतील तर ते बेकायदेशीर ठरणार नाही. नवीन नियम जोपर्यंत येतात तोपर्यंत जुने निर्णय जे आहेत ते व्हॅलिड राहणार आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. परंतु एकच लक्षात राहू द्या, काय लक्षात राहू द्या माहिती का, रद्द झालेले कायदे कोणकोणते आहेत आणि त्यांचे वर्षसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. एखाद्या शिपमध्ये किंवा दोनापेक्षा जास्त शिपमध्ये तुम्हाला हा प्रश्न पाहायलाच भेटेल. जे 4 संहिता आल्या आहेत त्या 4 संहितेने कोणकोणते कायदे कॅन्सल केले, या टाईपचा प्रश्न, एक प्रश्न हा फिक्स आहे. ओके, UPSCने विचारलेला, मग इथं काय, इथं तर 100% विचारण्यात येईल. तर अशा पद्धतीने आपले जे कायदे होता, पूर्ण कायदा कंप्लीट झालेला आहे. पूर्ण A to Z कायदा होता तो आपला कंप्लीट झालेला आहे. ओके, याच्यावरचा MCQ सेशन आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया, त्याच्यात डिटेल MCQ आपण पाहूया. ओके, आणि ज्याला टेस्ट सिरीज लावायची आहे, टेस्ट सिरीजबद्दल पुन्हा एकदा 199ची टेस्ट सिरीज आहे. टोटल तुमची 25 दिवस टेस्ट सिरीज चालणार आहे. 2000पेक्षा जास्त प्रश्न पाहायला भेटतील. सर्व कायदे असतील, जे मी शिकवलेले असतील किंवा मी न शिकवलेले असतील ते सर्व कायदे असतील. सर्व कायद्यांचे PDF भेटेल. टेलिग्रामवरच्या PDF मध्ये डाटा आहे आणि जी आपली याची PDF आहे, जी टेस्ट सिरीजमधली PDF आहे, डाटा तर आहेच पण खाली त्याच्या MCQसुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील. आणि हे जे MCQ मी टेस्ट सिरीजमध्ये टाकलेले आहेत, काही लोक टेस्ट सिरीज सॉल्व करत नाही, MCQ डायरेक्ट सॉल्व करतात, तर त्यांच्यासाठी पण उपयुक्त भेटेल. सगळ्या नोटची प्रिंट काढता येईल आणि 199ची जे काही एवढी मोठी गोष्ट नाही. पूर्ण लेक्चर पाहिल्याबद्दल धन्यवाद.